बघा तिथं आले घरी, आता इकडे पूजा वगैरे होईल आणि मग नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, गावी आहे आज मोठा उत्सवाचा दिवस गणपतीचा. बघा मित्रांनो, आज गणपती पूजनचा दिवस आणि मोदक हे बनलेच जातात, कारण की गणपतीला मोदक हे खूप आवडतात. आणि आज श्रावण महिनाचा उपासला संपेल त्यासाठी सुद्धा मोदकाची तयारी, मोदक हे लागतातच. म्हणून अंकिता सकाळी 6 वाजता उठून मोदकाची तयारी करत होती, कारण की तिला तिच्या पप्पांकडे सुद्धा जायचं होतं. इकडे सृष्टी बसले, इकडे अंकिता, इकडे आई. सृष्टी म्हणजे फर्स्ट टाइम सृष्टी मोदक बनवते. बघा ही मम्मी तिला शिकवते मोदक बनवायला. चला इकडे अंकिता आहे, मोदक बनवायचे आहेत. बघा सृष्टीने बनवलेला पहिलाच मोदक. त्याची शेप साईज चांगली नव्हती, पण हौशेने बनवलं तिने. ते सुद्धा आज म्हणजे सकाळी म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागी होती आणि सकाळी लवकर उठले. तिला सुद्धा तिच्या मम्मी सोबत जायचं आहे आजोबांकडे. इकडे चला आता फटाफट मोदक शेंग आणि भंडारा बनवूया. भंडारा याच्यासाठी की हा श्रावण महिन्याचा उपवास आहे ना, भंडाराचा नैवेद्य दाखवूनच उपवास सुटतो. इकडे अंकिता मोदक बनवते. चला फटाफट नैवेद्य बनवून घेऊया, मग भेटूया तुम्हाला थोड्या वेळाने. आमच्याकडे श्रावण महिन्याचा उपवास हा भंडारा पूजून सोडला जातो. तुमच्याकडे कसा सोडला जातो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्या रायगडमध्ये तर ही पद्धत आहे. हा श्रावण महिन्याचा उपवास आम्ही भंडारा देऊन सोडतो. म्हणजे ताई आता भंडारा बनवते. भंडारा बनवून झालाय. जे भंडारा म्हणजे पुरुष मंडळी आहे ते भंडारा दाखवून उपवास सोडतात. त्याचे 2 भंडारे असतील आमच्याकडे आहेत. इकडे बघा मोदक झालेत, तर शेंग बनवायची बाकी आहे. सृष्टीचा मोदक, आता दुसरा मोदक तिचा बऱ्यापैकी चांगला झालेला होता. तसंही असू दे, पण बनवण्याचा प्रयत्न तर केला, यातच मोठी गोष्ट आहे. चला मित्रांनो, भंडारा वगैरे बनवून सगळं नैवेद्य बनवून घेऊया, मग नंतर तुम्हाला लास्टला दाखवतो. मित्रांनो, गणपती तर आम्ही कालच आणले होते मंदिरामध्ये आगमन झालं होतं. आणि आता मंदिरातून घरी ही आमच्या गावची पद्धतच आहे. चला मित्रांनो, आता आमचा लाडका बाप्पा घरामध्ये आगमन होते, घरामध्ये लाडक्या बाप्पाचं. बघा आता इथे घराच्या इथे बाहेर इथे पूजा होईल, मग बाप्पाला कुलदैवताच्या मंदिरामध्ये त्याची पूजा होईल, मग नंतरला मकरामध्ये बसवण्यात येईल. चला पुढे मी तुम्हाला दाखवतो.
गणपती बाप्पाचा आगमन आमच्या रेडी झाले. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. कुलदेवतेसमोर बाप्पाची पूजा होणार. मग गणपती बाप्पा आपल्या मकरामध्ये जाऊन विराजमान होणार. चला आता आपण काल रात्रभर 3 वाजेपर्यंत जागून जे केलेलं मंडप आहे ते दाखवतो तुम्हाला. काल रात्री 3 वाजेपर्यंत जागून केलेलं हे बाप्पासाठी मखर आहे. आणि हे बाप्पाच्या मंडपामध्ये लागणारे हिंगवा आणि कोंडा हे असे 2 आहेत, ते आवर्जून लागतात. आणि वरती चिरडा येईल आणि आंब्याची पानं येतील. एवढे सगळं सुंदर आणि साधा आणि सुंदर असं मकर बनवलेलं आहे. तर बाप्पा आपल्या मकरामध्ये विराजमान होतील. इकडे आता आमच्याकडे पद्धत आहे माळ्याला सुद्धा बाप्पाचं पाय लागून द्यायची. म्हणजे इकडे बघा शिडीला असं म्हणजे बाप्पाचं पाठ लावलं आणि आता बाप्पा मकरामध्ये विराजमान होते. सुंदर आणि सुबक अशी छोटीशी मूर्ती. चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जग मुकुट शोभत बरा. चला मित्रांनो, आता आरती वगैरे झाली की बाप्पाला नैवेद्य दाखवून बाप्पाची पूजा अर्चा करायची आणि मग श्रावण महिना येथे संपेल. हे आमच्याकडची प्रथा आहे. तुमच्याकडे कशी प्रथा आहे, कोणती प्रथा आहे, श्रावण महिना तुमचा कधी संपतो हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चला आता फटाफट पूजा करून घेऊया. हे रात्री केलेलं आम्ही डेकोरेशन. मूर्ती वगैरे सोडूया. चला भेटूया थोड्या वेळानंतर. मित्रांनो पूजा वगैरे करून झाली. श्रावण महिन्याचा उपवास वगैरे सोडून झाला तर सगळं. आता चाललो आम्ही अंकिताच्या घरी, म्हणजे माझ्या सासरवाडीला. इकडे सुद्धा गणपती बसतो. आमचे चिल्ले पिल्ले दादाचे मुलं वगैरे आम्ही सगळे मिळून म्हणजे एकत्र होऊन चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. अंकिता चालले, इकडे पूर्वेश आहे. चला रिक्षा घेतली आणि मग चाललो सासरवाडीला. मी सासरवाडीला इकडनं उतरला मित्रांनो. हॅलो येतात पावसाने पण हजेरी लावले बघा. समोर सासरे आले. बघा टकाटक. दिवस आनंद जातो ना. हो ते पण आहे. एक सासरे जेवण बनवतात कॅन्टीन वाले. हा गुजराती पे
कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला ठिकाणे आला मन शिरडे में शेवाला गडावरी खाने आला मन शिरडे में शेवाला त्याचा जीवाने पोटा सुपारीला गुण गातो मी जीवा चरणाला गुण गातो मी जीवा मित्रांनो सकाळचे 5 वाजले होते तरी जी पहिल्यांदा नाचायची गर्दी होती ना मुलांची तेवढे अजूनपर्यंत होते पण काही जण थकले होते ते इकडे थोडासा आराम करत होते म्हणजे ही आमच्या गावची एक मजा आहे म्हणजे मुलं मुली एकत्र नाचतात मग ते असे मधून जात नाहीत पण ते लास्ट शेवटपर्यंत असतात हे बघा सगळे या साईडला म्हणजे आराम करतायत चला मित्रांनो ही व्हिडिओ इथंच संपवतो चला बाय